झी 24 तास एक पाऊल पुढे। बिहार दिनाच्या वादातून अखेर राज ठाकरे यांनी माघार घेतली आहे। त्यामुळे येत्या 15 तारखेला बिहार दिनाचा कार्यक्रम शांततेत पार पडणार आहे। राज ठाकरेंनी नितीश कुमार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्यानंतर हा वाद संपला। दरम्यान हा प्रकार म्हणजे निव्वळ फिक्सिंग असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। काही बोललो नव्हतो। त्याच्या आधीच नितीश कुमार म्हणतात की आम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये यायला कोणाच्या विजाची गरज नाही। कोणी बोललं होतं का? कोणी विचारलं होतं का? नाही ना। आता सांगतो, हे असली नाटकं जर नितीश कुमार इकडे येऊन महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये करणार असतील, 15 तारखेला नितीश कुमारांनी बिहार दिन मुंबईमध्ये साजरा करून दाखवावाच। मला कसलंही राजकारण करायचं नाहीये। सगळं शांत व्यवस्थित सुरळीत सगळं चालू होतं। काय गरज पडली होती? आत्ताच माझं नितीश कुमारांशी माझं फोनवरती बोलणं झालं आणि मी त्यांना हेच सांगितलं की ह्या असल्या गोष्टींच्या माध्यमातून जे राजकारण इथे केलं जातं, खास करून ही समाजवादी पार्टी आणि इतर जे काही उत्तर प्रदेश बिहारमधले जे काही नेते इथे राहतात आणि त्यांच्याकडनं ह्या प्रकारचं जे काही राजकारण केलं जातं, मुळात माझा त्याला विरोध आहे, याच्या पुढेही राहणार। परंतु तुमच्याकडनं आलेलं स्पष्टीकरण पाहता तुम्हाला जर समजा इथे कुठचाही उद्देश जर समजा तुमचा नसेल आणि जर समजा तुम्हाला एखादा सांस्कृतिक कार्यक्रम करायचा असेल तर माझ्या हरकतीचा मुद्दाच येत नाही। 24 तासांमध्ये राज ठाकरेंचं झालेलं हे मतपरिवर्तन सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचं कारण ठरलंय। आजवर आपल्या मुत्सद्दी राजकीय डावपेचांचं दर्शन घडवणाऱ्या राज ठाकरेंचे बिहार दिनावरून पडलेले फासे मात्र उलटल्याचं जाणवतंय। अर्थात या बुमरँगमधून माघार घेतानाही त्यांची ठाकरे स्टाईल प्रकर्षानं दिसून आली। तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली राजकारण होणार नसेल तर कोणत्याही प्रकारचं पॉलिटिकल स्टेटमेंट याच्यामध्ये येणार नसेल तर, आणि त्याच गोष्टीवरती ते बोललेत कोणतेही आमच्याकडनं पॉलिटिकल स्टेटमेंट येणार नाही, उत्तर प्रदेश तो झाकी आहे, महाराष्ट्र भी बाकी आहे वगैरे ह्या सगळ्या स्लोगन्स इकडे घेऊन यायच्या आणि इथल्या लोकांवरती तुम्ही दबाव आणायचा प्रयत्न करायचा किंवा इथलं राजकारण करायचं, हे मी कधीच खपवून घेणार नाही। जो का वाद आपण म्हणताय हे बहुधा सगळं ठरवून झालं असावं आणि त्याला मॅच फिक्सिंग हे समर्पक असं माझा शब्द आहे। हे जे ठाकूर आहेत ना, ज्यांचं आपण नाव घेतलं, ते आम्हालाही भेटून गेले। इकडे समोर माझ्या बसले होते आणि त्यांनी मला सुद्धा बिहार दिनाची कल्पना समजून सांगितली होती। गेल्या काही काळापासून मनसेची भाजपशी वाढलेली जवळीक पाहता राज ठाकरेंचा नितीश कुमारांविरोधातला स्टँड तसा भाजपला अडचणीचाच होता। मात्र मराठी कार्डाशी इमान राखणारी भूमिका मनसेनं एका दिवसात बदलल्यानं राजकारणातल्या भाजप मनसे संभाव्य युतीच्या चर्चांना आणखी हवा मिळालीय। असं असलं तरी सत्तेच्या जवळ पोहोचू लागलेल्या मनसेनं या सर्व घटनाक्रमातून तहाचं राजकारणही जोखायला सुरुवात केली आहे असंच म्हणावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।